नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मैदानात उतरले। 3 दशकांच्या पोलीस खात्यातल्या नोकरीनंतर राजरत्न बनसोड निवडणुकीच्या मैदानात उतरले। राजरत्न बनसोड काँग्रेसकडून प्रभाग क्रमांक 1 मधून निवडणूक लढवतायत। एकेकाळचा गुन्हेगारांचा कर्दनकाळ आणि कठोर पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेले डीवायएसपी राजरत्न बनसोड यांची उमेदवारी सध्या प्रभागात चर्चेचा विषय ठरली आहे। राजकारण बदलायचं असेल तर चांगल्या लोकांनी राजकारणात येणं आवश्यक असल्याचं मतही राजरत्न बनसोड यांनी व्यक्त केलं। राजरत्नजी, चांगल्या लोकांनी राजकारणात यावं असं म्हटलं जातं, तुमचं काय मत? बरोबर आहे। मी आतापर्यंत पोलीस खात्यात राहून सेवा केलेली आहे, पण माझी इच्छा झाली की आपण जे काही आहे आता लोकांची सेवा करायची, जनतेची सेवा करायची आणि चांगल्या लोकांनी खरंच राजकारणात यायला पाहिजे, तरच राजकारण चांगलं राहील। आजकाल काही लोक फक्त नुसतं पैसा कमवण्यासाठी राजकारणात येतात, स्वतःच्या स्वार्थासाठी येतात आणि चांगले मोठे धनाढ्य होतात आणि मग सामान्य माणसाकडे दुर्लक्ष करतात। तुम्ही पोलीस विभागात राहिला, त्यामुळे राजकारण तुम्ही फार जवळून पाहिला आपल्या पोलीस विभागाच्या नोकरीच्या निमित्ताने। तेव्हाच असं वाटलं होतं की आपणही राजकारणात जावं आणि काही बदल घडवावे? मी खूप जवळून बघितलं आहे, सर्व मुख्यमंत्र्यापासून तर सर्व मोठ्या पदाधिकाऱ्यापर्यंत। तेव्हा नोकरी करताना असं वाटत होतं, जाणवत होतं, परंतु काही राजकारणी लोक मला फार खोटारडे वाटले, सरळ स्पष्ट बोलतो। परंतु मग माझ्या लक्षात आलं की राजकारण असं करायचं की स्वच्छ राजकारण करायचं, पण एक ना एक दिवस राजकारणात येईन असं मी ठरवलं होतं आणि मला ती संधी मिळाली म्हणून राजकारणात आलो। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। जालना महानगरपालिकेचा प्रचार शिगेला पोहोचलाय। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि शिवसेना आमदार अर्जुन